बलिदानाचा त्या तिरंगात पहावा उत्सव देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसवंदी गुंजावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा. ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. 32 वर्षांच्या वयामध्ये उधळत छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज. ज्यांनी शूरांना घडवलं वाढवलं आणि त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करून आणि त्यांनी केलेल्या कार्याला वंदन करून आलेल्या सर्व पाहुण्यांचे तुमच्या टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करते. स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तपतो प्रगतीचा स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तपतो प्रगतीचा भारत भूमीच्या पराक्रमाला मुद्रा महाराष्ट्राच्या लेखीचा मुद्रा महाराष्ट्राच्या लेखी. आदरणीय व्यासपीठ सन्माननीय गुरुजन वर्ग व माझ्या समोर बसलेल्या सहसाहित्य रक्ताच्या तरुण व तडफदार देशाच्या भावी शिलेदारांना माझा नमस्कार. माझे नाव वडनाथ चौडे पाटील येत असा विषयाचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळे. गमावले असे अवलंबन करण्याच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो. भारत हा नैसर्गिक साधन संपत्ती आणि खनिज समृद्ध देश आहे. माती हिमालय उभा आहे, पैसागरीच्या लाटा लोण घालत आहे. देशातून गंगा गोदावरी ब्रह्मपुत्रासारख्या रक्तवाहिन्या वाहत आहे. सजीव पक्षी आकाशी भरारी मारतोय. सैनिक आणि जवान डोळ्यात तेल घालून देशाची सीमा रक्षण करत आहे. किसान लोकराजा बनला आहे. आपल्या देशाला शिमला कुलू मनाली बुटी यांसारखी समृद्ध पर्यटन स्थळे लाभली आहे. येथूनच आपला भारत देश सुजलाम सुफलाम आहे. आपल्या देशाला पौराणिक आणि ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभला आहे. अनेक जाती धर्माचे लोक येथे गुणगोविंदाने एकत्र राहत आहेत. संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत कबीर यांसारख्या तर संतांची भूमी असलेली आपल्या देशाची संस्कृती आज जागतिक पातळीवर सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते. भारत एकाच वेळी अध्यात्म आणि विज्ञानातही अग्रेसर होत आहे. अनेक खेळ प्रकारात भारताने जागतिक दर्जाची कामगिरी केली आहे. पण असे असले तरी एकीकडे प्रगती होत आहे आणि दुसरीकडे मात्र अनेक गोष्टी आपल्याला वेदना देतात. स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले बलिदान दिले. आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी खर्च केले. स्वातंत्र्यासाठी रक्ताचा सडा झाला. पण आम्ही मात्र रक्ताचा का बाजार म्हणला असे कधी कधी उगाचच वाटते. आज चीन पाकिस्तान सारख्या परकीय शक्ती सीमेवर आक्रमणाच्या तयारीत असतात. देशामध्ये दहशतवादी हल्ले होतात. उरी पालवांसारख्या रक्ताळलेल्या आठवणी आपल्याला संख्या वेदना देतात. देशातील शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करावे लागते. अनेक गरिबांना एक वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. धर्माच्या नावाखाली जातीय दंगले होतात तेव्हा भारतमातेच्या हृदयाचे शेकडो तुकडे होतात. एकाच आईची लेकरे एकमेकांच्या रक्तासाठी तहानलेली असतील तर त्या आईची काय अवस्था होत असेल. या साऱ्या आक्रमणांमध्ये सामान्य माणूस भरला जातो. जळणारी झोपडी आणि करपणारे रक्त हे भारतीयांचंच आहे हे आपण का विसरतोय हा खरा प्रश्न आहे. भ्रष्टाचार रुपये यंत्रणेमुळे मोठी व्यवस्था पखडली जाते. रोज मोठमोठ्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक होते. जेव्हा ज्यांच्या हाती आपण देशाची प्रशासन व्यवस्था सोपवली ते भ्रष्टाचाराने गरगटलेले पाहून असंख्य वेदना होतात. तुरुंगात असलेले अनेक तरुण निवडणुका जिंकतात. दरवर्षी मोठमोठे घोटाळे उघडकीस येतात. सामान्य माणसाच्या हक्काची भाकरी विरंगुळ करणारी मंडळी या देशाच्या मानेकरी आहे. सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य आपल्या देशाची शान आहे. परंतु या दृश्य प्रवृत्तींमुळे देश शोकग्रस्त होत आहे. कधी कधी देशासाठी फासावर चढणारे तरुण अवघ्या 14व्या वर्षी शरीरावर गोळी घालणारे शिरीष कुमार सारखे तरुण पाहिले तर या देशासाठी हस्तांतरित करण्यात आलेला स्वातंत्र्याचा अर्थ त्यांना कधी कळेल का हा प्रश्न पडतो. म्हणूनच स्वातंत्र्याच्या 79व्या वर्षानिमित्त देश आपण सर्वांनी गोष्ट मान्यच करावी लागेल की भारतीय स्वातंत्र्याने आपल्याला खूप काही दिले आहे. पण जो असंतोषाचा असमाधानाचा सूर निघत आहे त्याला आपणच जबाबदार आहोत. आपली आर्थिक औद्योगिक सांस्कृतिक प्रगती झाली पण मूल्यांचा ऱ्हास होत गेला. म्हणूनच आपण वैज्ञानिक प्रगतीच्या मार्गाने झपाट्याने परिवर्तन करत आहोत. पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूने भौतिक व अभौतिक समस्यांच्या विळख्यात अडकल्याने स्वातंत्र्याचा श्वास गुदमरतोय अशी अवस्था झाली. म्हणूनच देशातील जनतेला एवढेच आवाहन करता येईल की स्वातंत्र्याच्या जल्लोषाचा महिमा हा आगला स्वातंत्र्याच्या जल्लोषाचा महिमा हा आगला साजरा करू उन्नतीचा सोहळा. स्वातंत्र्याचे जतन करा त्यागाचा मार्ग दुर्वेगला स्वातंत्र्याचे जतन करा त्यागाचा मार्ग दुर्वेगला. बोला भारत माता